ही नकोय. हॅलो सो गाईज आमच्या इथं दर वर्धापन दिनाच्या दिवशी असं जेवण असतं आणि आता आम्ही लाईनीत आहोत. ही आमच्या आई बघा नुसती मधीन मधीन जाते विनाकारण मधीन. हे बघा केवढी मोठी लाईन आहे आणि ही इकडं आमच्या घरातली. ओ माय गॉड. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आमच्या जेवणाचं वर्धापन आणि आत्या असं अर्ध्या रस्त्यात आहे तर येतीलच थोड्या वेळेला. चला बघूया काय होतं. सो गाईस बघा आपली गँग पुरी आली. गाईस इथं गाई ही आमची सांगू. ही नकोय. हॅलो आमच्या आईचे पाय दुखताय. नाही येत जाऊ येत जाऊ. कुठं होतीस. अरे कुठं होतीस. सो गाईज आमच्या इथं दर वर्धापन दिनाच्या दिवशी असं जेवण असतं आणि आता आम्ही लाईनीत आहोत. ही आमच्या आई बघा नुसती मधीन मधीन जाते विनाकारण मधीन. हे बघा केवढी मोठी लाईन आहे आणि ही इकडं आमच्या घरातली. ओ माय गॉड. आणि हा आहे सारांश. हिला आहे ना ही बघा आता ही लाईनीत चालली आई. जा जा. सो गाईज आम्ही आता जेवून आलोय. गँग बसले आणि आता इथं प्रोग्राम चालू झाला. आमचा आजी मनाला मोहून टाकणारी आणि साक्षात फॉलो डोळ्यासमोर आणणारी फॉलो करा. तेव्हा आज आम्ही साक्षात माझ्या माय माऊलीच्या या प्रांगणामध्ये आणून ठेवत आहोत. तर वाट कसली बघताय. सज्ज व्हा. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा ठिवा जपणारा हा संस्कृती कार्यक्रम उत्सव संस्कृतीचा.
गाय वासरू पहिलं चालली पट्ट्यात बापट्यात कृष्णा जरूर तर मोबाईलमध्ये अलार्म लावा. त्या काळामध्ये कुठली आली टेक्निक? प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळच्या टीव्ही पहिला वासुदेव महाराष्ट्राचा काय झालं? अगदी बरोबर. आणि वासुदेवाची स्वारी आली, अख्खं गाव जागा झालं आणि पहाटे पहाटे माझ्या सगळ्यांची लगबग सुरू झाली. अगदी सकाळचा सडा संभाषण झालं, रांगोळीचा सडा घातला, तुळशी वृंदावनाला पाणी सुद्धा घातलं, सकाळची न्याहारी झाली, मुलांच्या शाळेची तयारी झाली आणि आता माझ्या सख्या निघायला दही दूध लोणी घेऊन निघाया बाजाराला. अगदी कुठलाच नाही घडा तर चिमको होण्याची कसली मजा, कुठलाच नाही घडा तर चिमको होण्याची कसली मजा, आणि चोरलं नाही दही दूध लोणी तर वाचवायची काय ती मजा. मला भेसवून टाका नाही आता वापरू नका पुढं वापरू नका 2 पैसे देतो मला भेसवून टाका लाल लाल पावडे फुला भेशेला चिंट्या दहा गेला जीव झाला वेळा लाल लाल पावडे फुला भेशेला चिंट्या दहा गेला जीव झाला वेळा घरात नाही पाणी घागर उंदाळी गोपाळा घरात नाही पाणी घागर अमलपुरातली पोरं हुशार 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार आला रे
तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक नाही गो अशी कशी राधाबाई आलीस नाट्यावर अशी कशी राधाबाई आलीस नाट्यावर बदल नाही खांद्यावर हे तुझ्या बदल नाही खांद्यावर ढोल कसे देतो तुला राधे देतो तुला तुझ्या माट्याचं लोणी देतो आया कृष्णाला अगो आज तुझे माझ्याशी गाठ नको फिरूस पाठ तुला पोळी मी मार तुम्ही माझ्याशी गाठ नको फिरवूस पाठला पोळी लाल लाल मागोटे गुलाब शेला इतक्या दहा केला जीव झाला वेळा लाल लाल पागोटे गुलाबी शेला चिंट्याला लागेला जीव झाला वेळा 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार हे घडीला आला रे आला तो अमलपुरे वाला आला रे आला तो अमलपुरे वाला माझा समुद्र राजा मला शेवटपर्यंत तारणार आहे आणि म्हणूनच दरवर्षी सोन्याचा नारळ अर्पण करून मनोभावे त्याची पूजा करतो हा माझ्या कोळी बांधवांचा सण चला तर मंडळी साजरा करूया आमच्या कोळी बांधवांचा सण सजय रे ओ
या सगळ्या सणांमध्ये वर्षभरात रुसलेले फुगलेले चेहरे कोणत्या सणामध्ये एकत्र येतात बरं? अर्थात तो म्हणजे आपला लाडक्या गणपती बाप्पाचा सण. अहो त्याचं येणं म्हणजे काय? जणू काही आभाळामध्ये कोण स्वप्न बनावं, संपूर्ण सृष्टीला अगदी गारवा प्राप्त व्हावा, सर्वत्र सुगंध दरवळला जातो आणि घराघरात रांगोळीचे सडे टाकले जातात, मखरांची सजावट होते. गणपती तर त्याला अन्य काचेचा मुठ्याचा, पण त्या मातीमध्ये एक ताकद आहे अख्ख्या घराला एकत्र बसवण्याची. कुणाचा 1.5 दिवसाचा, कुणाचा 2.5 दिवसाचा, कुणाचा 5, 10, 15, 21 दिवसाचा हा देव बाप्पा भाद्रपद महिन्यात प्रत्येकाच्या घरात असतो. मग इथे का नसावा? आला ना आपला तो देव बाप्पा, गणपती बाप्पा. चतुर्भुजांच्या ओम गणेश अष्टविनायक मोरया, अष्टविनायक मोरया, अष्टविनायक मोरया, अष्टविनायक मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया, जोगी नंदन मोरया, मोरेश्वरा मोरया, लंबोदरा मोरया, नौका माझी किनारे आली झाकेला धावलाच मोरया, आनंद झालाय डोली वाऱ्याला नाचता आपण गाऊया, गजब गाजो मोरया, चिंतामणी तू मोरया, गजब गाजो मोरया, चिंतामणी तू मोरया. उल्लाले डोंगरान ग, उल्लाले डोंगरान, पालखीला नाचून गुलाल उडवून सैताचे महिन्यान ग, सैताचे महिन्यान,
मनामध्ये श्रद्धा नसेल, सबुरी नसेल ना, तर कितीही वाऱ्या करा, कितीही इजा करा, आपली भक्ती देवापर्यंत पोहोचत नसते. आणि म्हणून लाखो वारकरी, लाखो साई भक्त आजही माझ्या साईंच्या दर्शनासाठी जातात. ही मानाची, सन्मानाची पालखी माझ्या उरणमधून निघेल. ती पहा, बाबांची स्वारी आली आहे, आली, बाबांची स्वारी आली. लय दिवसाच होत मनान आज दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला
श्री सजाचे लाग सांब सदाशिव मल्हारी मणिवल्ली संवारक ऐश्वर्य प्रदान आदि रुद्र मार्तंड भैरवाय नमो नमः येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा अरे हे गुंडदेव माणसाचे जुरीला खंडदेव माणसा हे खंडदेव माणसाचे जुरीला हो खंडदेव माणसाचे जुरीला मल्हारी माणसाची जुरीला हो मल्हारी माणसाची जुरीला मल्हारी माणसाची जुरीला हो मल्हारी माणसाची जुरीला खंडदेव माणसाची जुरीला हो खंडदेव माणसाची जुरीला खंडदेव माणसाची जुरीला हो खंडदेव माणसाची जुरीला खंडदेव माणसाची जुरीला हो खंडदेव माणसाची जुरीला खंडदेवची जेजुरी देवधन तुझी जेजुरी देवधन तुझी जेजुरी देवनवला तू पायऱ्या 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 देव भंडारा राजी देव भंडारा देव भंडारा देव भंडारा देवधन तुझी जेजुरी देवधन तुझी जेजुरी करूया शिमग्याचा सण राशी
हवलय उभी हाय दाराशी हवलय नवसाची हवलय वाटलं पाहिजे की आईच्या मंदिरासमोर साक्षात गगन उतरलंय. किती चांदण्या कमी झाल्या नाही पाहिजेत. हे गोड आठवण आपण माझ्या माई माऊलीसाठी, तर तिनं जे दिलंय ना ती खूप काही दिलंय. आणि म्हणून फक्त तिच्या सोबत आपल्याला या गाण्याकरता सगळ्यांना उठून नाचायचं आहे. काय राहते सगळे काय करता. मग आवडी मोठी जत्रा कोणाची? आवरी मोठी जत्रा कोणाची? आवरी मोठी जत्रा माझ्या रत्नेश्वरी मातेची. हे एवढी मोठी जत्रा ही कोणाची? माझे रत्नेश्वरी आईची. आई माझी अवतरली भुवरी. राही कोणाची रत्नेश्वरी आई. आई माझी अवतरली भुवरी. जस काही गावात जाऊन बसली. आई माझी बसली सिंहासनी. आवडी मोठी सत्रा ही कोणाची? रत्नेश्वरी आई. आई माझी अवतरली भुवरी. आई माझी अवतरली
प्रश्न चोरला नसता. प्रतिपद चंद्रलेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शाहसून शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अहो प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदने होतो, तसेच शहाजी मुद्रा शिवरायांची मुद्रा अख्ख्या विश्वाला भद्र म्हणजेच कल्याणकारी आहे. अहो एक एक गज सर करत गेले. आपण आज आपल्याकडे पैसा आला, कुठे फिरायला जातो? कुलू मनाली, काश्मीर. अहो कधीतरी जा त्या सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमध्ये, तिथं आपल्या मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे. लावा ती माती आपल्या कपाळाला आणि पुण्य पदरात पाडून घ्या. पण आपण तसं करत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म झाल्यानंतर प्रत्येक माणसानं 2 ठिकाणी आवर्जून जावं. पहिली जागा ती 28 युगे एकाच विटेवर उभा असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करावं. आणि दुसरी जागा ती ज्या राजानं तुमच्या मनातला स्वाभिमान जागृत केला ना, त्या राजांच्या राजधानीमध्ये अर्थातच आमच्या रायगडाचं दर्शन करावं. तरच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेऊन. पण आज या महाराष्ट्राची अवस्था फार वेगळी आहे. अहो दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, पण अलीकडच्या काळामध्ये ही म्हण बदलली. अहो दिल्लीचेही पाय चालतो महाराष्ट्र माझा. अहो महाराष्ट्र म्हणजे काय? अहो फणसाच्या पानाला ढाल बनवता आलं असतं, बाबलीच्या काट्यांना तलवार बनवता आलं असतं. महाराष्ट्राचे नेते मंडळी जर एक मुखानं आणि एक दिलानं वागले असते ना, तर अख्ख्या हिंदुस्थानालाच महाराष्ट्र बनवता आलं असतं. इतकी ताकद या महाराष्ट्राची आहे. या हिंदुस्थानाचा पहिला राजा गेलाय तो रायगडावर. राजांना स्वप्न नव्हतं, सिंहासनावर बसण्याचं स्वप्न बिलकुल नव्हतं. पहिली पायरी चढली आहे तानाजी आठवले, दुसरी पायरी चढली कान्होजी आठवले. अशा प्रत्येक पायरीवर चढता चढता राजांच्या डोळ्यामधून थेंब थेंब गळत होते. आणि म्हणूनच स्वप्नवत कवी कलश यानं सुंदर वाक्य सांगितलं की इंद्रजवी जंब पर वाडव सुवंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पौंडवारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस्र बाह पर रामद्विज राज है द्रावा ध्रुवदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुगराज है तेज तमांस पर कन्नज भी कंस पर जो मलिच वंश पर शेर शिवराज है. और राजा गादीवर बसले आणि आवाज झाला, आवाज होता, आवाज आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज त्या गादीवर येत आहेत प्रत्यक्षपणे. या देशातला पहिला राजा, हिंदू राजा त्या गादीवर विराजमान होत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. Can't
जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा देवा वरदा कृष्ण पूजना भद्रा गोदा